हॅलो, नमस्कार मंडळी. मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. खूप दिवसांनी व्हिडिओ करते मंडळी आणि मी इतके महिने का व्हिडिओ करू शकले नाही याचं रिझन मी तुम्हाला काय देऊ? तर फिजिकली थोडे प्रॉब्लेम होत होते. माझं Instagramला जर तुम्ही फॉलो मला केला असेल, तर तुम्हाला कळलं असेल की माझं सध्या ऑपरेशन झालेलं आहे आणि ते ऑपरेशन आहे ओव्हेरियन सिस्टचं. आणि ओव्हेरियन सिस्ट म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते, की पिशवीला तुमच्या एक गाठ असते म्हणजे ओव्हरीला की गाठ असते आणि त्या गाठीने गाठ जर छोटी असेल तर त्याचा काही त्रास होत नाही. पण गाठ जर मोठी असेल तर ती फुटण्याची शक्यता असते आणि त्यातलं जे इन्फेक्शन असतं ते तुमच्या पिशवीला पसरण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याचं ऑपरेशन करावंच लागतं. तर गाठ जेव्हा लहान होती त्यावेळेला मी त्याची थोडी काळजी घेत होते, औषधं गोळ्या खात होते. पण जर गाठ माझी जेव्हा तरी पण कमी नाही झाली आणि मोठी होत गेली आणि मला थोडं पेनिंग होत होतं, म्हणून मी गेले डॉक्टरकडे आणि मग त्यांना सांगितलं की मला सोनोग्राफी लिहून द्या, कारण मला थोडं पेन होतं आहे आणि मला वाटतं ती गाठ आता मोठी झालेली आहे, कारण माझं पोट वाढत होतं. मी बघते माझं पोट एखाद्या 7व्या 8व्या महिन्यासारखं मला वाटत होतं. त्यामुळे मी विचार केला की म्हटलं सोनोग्राफी एक करावी. तर मग सोनोग्राफी केली आणि त्यात 8 सेंटीमीटरची गाठ दाखवली, जी की माझ्या ट्यूबला आहे असं मला जेव्हा मी प्रायव्हेट डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी मला गायनॅककडे, तर त्यांनी मला सांगितलं की ती गाठ तुझ्या ट्यूबमध्ये आहे. पण नंतर मग मी म्हटलं ट्यूबमध्ये जर गाठ आहे तर मग आता काय? तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुझी आपण एक ट्यूब काढूया, कारण ती गाठ ट्यूबला चिपकून वगैरे आहे आणि असं त्यांनी मला सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे आता काय, तरी पण मी एक सेकंड चान्स म्हणून निलेशचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं ह्याच्यामध्ये ESIमध्ये आहे हॉस्पिटल, त्याच्यामध्ये मी गेले तिथे आणि मग ESIच्या ह्याच्यातनं मला त्यांनी त्या डॉक्टरांनी मला परत सजेस्ट केलं की बघ तुझ्या ट्यूबला गाठ नाही आहे आणि ट्यूब काढायची काही गरज नाही आहे. गाठ तुझ्या पिशवीत आहे ज्याचं आपण ऑपरेशन करू आणि अगदी छोटंसं असं ऑपरेशन होईल लॅप्रोस्कोपीचं, म्हणजे दुर्बिणीचं ऑपरेशन. तर दुर्बिणीचं ऑपरेशन करायला लागेल असं त्यांनी सांगितल्याबरोबर मी पण थोडं हे झाले की चला ठीक आहे. माझं आधी अवनीशच्या वेळेला सीझर झालं होतं. त्यामुळे आता मला जर दुर्बिणीचं ऑपरेशन करायचं असेल तर एखादा दुसरा टाका बसेल, म्हणजे 2-3 साईडला होल पडतील असे. तर म्हणलं ठीक आहे आणि त्याची रिकव्हरी लवकर होत असते असं मी ऐकलं आहे. तर नंतर मग मला आधी 1-2 डेट दिल्या त्यांनी. त्या डेटला नाही होऊ शकलं. सो मी ॲडमिट होऊनच त्यांच्याकडे ॲडमिट होऊनच आपल्याला सगळे रिपोर्ट करावे लागतात, कारण ते सगळं त्यांच्या ह्याच्याने होत असतं. तर मग मी 4 दिवस ॲडमिट होते आणि तेव्हा त्यांनी माझे MRI रिपोर्ट, ECG, परत भरपूर असे काही रिपोर्ट त्यांनी करून घेतले, ब्लड टेस्ट वगैरे. आणि त्यानंतर मग त्यांनी मला तारीख दिली ऑपरेशनची. तर ती तारीख थोडी लेट होती आणि तेवढ्यातच अवनीशलाही ताप भरला होता. त्यामुळे मी अवनीशला मम्मीकडे इथे बोलावून घेतलं आणि मग मी गोरेगावलाच आले. माझं माहेर गोरेगावला आहे तर मी गोरेगावला आले आणि मग त्यांनी मला जी डेट दिली त्या डेटला मी परत गेले होते. तेव्हा त्यांनी मला परत पुढची डेट दिली. कारण कसं असतं त्यांच्या ह्याच्याने करावं लागतं. गव्हर्नमेंट डॉक्टर असतात ते आणि मग त्यांच्या डेटप्रमाणेच आपल्याला जावं लागत असतं. म्हणून मग मी परत मग त्यांनी जे डेटला सांगितलं त्या डेटला मी ॲडमिट होऊन मग सोमवारी माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशनचंही असं आहे की माझं लॅप्रोस्कोपी होणार होतं आणि लॅप्रोस्कोपी म्हणजे काय तर दुर्बिणीचं. तर दुर्बिणीच्या ऑपरेशनसाठी त्यांनी मला कमरेत इंजेक्शन दिलं होतं. जेणेकरून आपण कमरेखालून पूर्ण ॲनेस्थेशिया देतात ते लोकं आणि ॲनेस्थेशिया दिल्यानंतर कमरेखालून आपण पूर्णपणे सुन्न होतो. तर मी होती एकदम पूर्ण सुन्न झालेली तेव्हा आणि थोडी भीती होती, कारण मला बघा सीझर झालेला आहे, त्यामुळे सीझर झालेल्या पहिल्या ऑपरेशनची भीती वाटत नसते आणि मलाही तसंच होतं की मला ऑपरेशनची भीती वाटत नव्हती. पण एक सेकंड टाईम इंजेक्शन घेते कमरेतच आणि पुढे थंडीचे दिवस चालू होणार होते, तर किती त्रास होतो हे आम्हा बायकांना खूप चांगलं माहिती आहे, त्यांचं सीझर झालेलं आहे त्या बायकांना. आणि आता पुन्हा एकदा इंजेक्शन घेतलं मी. तर त्याच्यानंतर मला गाठ जी आहे ती त्यांनी मला दाखवली नाही. परत मी त्या दिवशी मला कारण मला थोडं आहे ना, ॲनेस्थेशिया दिल्यानंतर पण मला थोडं जाणवत होतं काय करतायत ते आणि म्हणून त्यांनी मला पूर्ण बेशुद्ध केलं आणि पूर्ण बेशुद्ध करून नंतर मग मी माझं एक
दीड तास ऑपरेशन चालू राहिलं. 1-1.5 तास ऑपरेशन चालू राहिल्यानंतर मी बाहेर पडले. आणि मग मी बेशुद्ध अवस्थेतच होते त्यावेळेला पण. तर त्या दिवशी मला तुम्हाला मी सांगते, लॅप्रोस्कोपी करताना पण तुम्हाला तेवढंच कोणतंही ऑपरेशन असू दे, तेवढंच तुम्हाला उपाशी राहावं लागतं. जे पाणी पण नसतं पियायचं. तर मला ऑपरेशनच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 नंतर काहीच खायचं नव्हतं. 7च्या आधी मी जेवून घेतलं होतं आणि त्यानंतर 7 ते 12 वाजेपर्यंत मी नुसतं पाणी पीत होते. 12 नंतर मला पाणी पूर्ण बंद करायचं होतं आणि ते दुसऱ्या ऑपरेशनच्या दिवसापासून ते परत ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मला त्यांनी पाणीही नव्हतं दिलं होतं. त्यामुळे माझी अशी होत असते हालत, की पाणी. आणि आता गरमी मुंबईमध्ये एवढी चालू आहे, की मला पाणी खूपच मला ते लागत होतं. हॉस्पिटलचं कंडिशन तुम्हाला सांगते मी. हॉस्पिटल असं होतं ना, की 2 फॅनच्या मध्ये माझा बेड होता आणि त्या बेडला अजिबातच पंख्याची हवा लागत नव्हती. त्यामुळे माझी अवस्था खूप बेकार चालू होती. म्हणून मी घरातून पंखा घेऊन गेले होते. ऑलमोस्ट काय-काय बायका घरातून पंखा आणत होत्या, टेबल फॅन जो असतो तो. तर मी तो घरातून नेला. बघा मला तिथे हॉस्पिटल बाकी प्रोसिजर कशी असू दे, डॉक्टर चांगले आहेत, तिकडे नर्स चांगल्या आहेत. मी होते मुलुंडच्या हॉस्पिटलमध्ये, ई-एस-आयच्या हॉस्पिटल आहे जे कामगार हॉस्पिटल मुलुंडचं, तिथे ॲडमिट होते. तर हॉस्पिटल चांगलं आहे तसं म्हणायला गेलं तर. म्हणजे ठीक आहे, थोडं जुनं आहे, पण आता थोडं डेव्हलप होत आहे ते. आणि नंतर मग मी त्या जो ऑपरेशनचा दिवस, दुसरा दिवस मी शुद्धीवर आले म्हणजे पूर्णपणे. म्हणजे त्याच दिवशी आली होती शुद्ध मला, पण पूर्णपणे असं आपण म्हणतो ना, की एकदम व्यवस्थित थोडं उठून बसलोय, तर ते मी दुसऱ्या दिवशी उठून बसली होती. आणि नंतर मग तिसऱ्या दिवशी मला चालायला सांगितलेलं. चौथ्या दिवशी त्यांनी मला प्रॉपर माझं मी करत होते. आणि तुम्हाला मी सांगते, माझ्या डाव्या बाजूच्या पोटाला डाव्या बाजूला त्यांनी मला एक नळी सोडली होती पोटातून. आणि त्या पोटातून नळी, मला लघवीची नळी तर होतीच, युरिन बॅग, पण मला पोटातूनही त्यांनी नळी सोडली होती, जेणेकरून माझं जे गाठ होती, त्यातलं जे पाणी त्यांनी काढलं होतं आणि चोथा निघाला होता सगळा. मी तुम्हाला इथे फोटो पण दाखवेन त्याचा, की पूर्ण त्या गाठीचा. तर मग ते चोथा निघाला होता पूर्ण त्या. तर त्यातलं पाणी आणि जे काही मला आहे ना 6 महिने पाळी नव्हती. तर मग 6 महिन्यामध्ये माझं जे काही घाण होती पोटातली, तर ती सगळी त्या बॅगेमध्ये, म्हणजे मला अजून एक बॅग लावली होती त्या ब्लडसाठी. तर ती ब्लड सगळं ड्रेन होत होतं त्याच्यामध्ये. आणि मग असं करून ते सगळं होतं. म्हणजे खूप भयानक अवस्था होती माझी. लॅप्रोस्कोपी खरंच खूप ईझी प्रोसिजर आहे. पण माझ्या बाबतीत थोडंसं ते जास्त हे झालं, कारण मला 6 महिने पिरियड्स नव्हते आणि त्यानंतर गाठ जी आहे, त्यातलं पाण्याची गाठ जास्त होत्या आणि ब्लडच्या गाठ थोड्याशा होत्या. तर दोन्ही होत्या मला. तर मग पाण्याची गाठ जास्त असल्याने त्यातलं पाणी काढून त्यांनी मग ड्रेन त्याच्यातनं सगळं बाहेर पडत होतं आणि म्हणून मग ती बॅग लावली होती. मला 2 बॅगा होत्या लावलेल्या. आणि नंतर मग त्या 2 बॅगा मला 3 दिवस ठेवण्यात आल्या आणि मग तिसऱ्या दिवशी त्या दोन्ही काढण्यात आल्या आणि ती नळी पण माझ्या पोटातनं काढण्यात आली, जी बॅग लावली होती ती ब्लडची. आणि ती घेतच मला सगळं करावं लागत होतं. म्हणजे त्याच्यातनं पण पाणी बाहेर पडत होतं. न न जरी नळी लावली असेल, जरी त्याला पूर्ण हे केलं असेल, म्हणजे पॅक केलं असेल साईडने नळीला पोटाच्या, तरी पण त्याच्यातनं पाणी निघत होतं आणि अक्षरशः अवस्था अशी होती माझी, की पूर्ण माझा ड्रेस भिजत होता त्या नळीतून पाणी येऊन. तर असं होत होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना सांगितलं, की आता मी जाऊ शकते का? कारण 4 दिवस झाले होते, ऑलमोस्ट 4-5 दिवस त्यांनी मला, मग तोपर्यंत सलाईन वगैरे सगळं चालूच होतं. तर मी 5व्या दिवशी मग डिस्चार्ज घेतला आणि मग मी सरळ आईकडे आले. तर ही सगळी प्रोसिजर व्हायला नाही म्हणलं तरी मला एक 15 ते 20 दिवस गेले आणि खूप म्हणजे सहन केल्यासारखं झालं मला. कारण म्हणजे खूप म्हणजे असे विचित्र फेज होती माझी ही सगळी. मला स्वतःला कळत नव्हतं, की नक्की काय म्हणजे हे चालू आहे वगैरे. बराच त्रास होत होता त्या गाठीचा मला. पण ते आतल्या आत मी थोडं हे करत होती. पण तरी पण कुठपर्यंत सहन करणार होतं, म्हणून ती काढावीच लागली. 8 सेंटीमीटर गाठ ही
एका म्हणतो आपण बॉलसारखी असते, जो आपण क्रिकेटचा बॉल असतो ती, तेवढी असते आणि अजूनसुद्धा माझ्या पोटात गाठींचा थर आहे हा, पूर्णपणे निघालेला नाही आहे. तर कारण नंतर मग त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही जेव्हा सेकंड प्रेग्नन्सी ठेवाल, तर त्यातून तो जो काही पूर्ण थर आहे, तो गाठींसकट ते बाळ बाहेर येईल. म्हणजे पूर्ण ते घाण सगळी पोटातली पिशवीद्वारे तुमच्या बाहेर पडेल, असं त्याने मला सांगितलं. तर म्हणजे अशी सगळी प्रोसिजर झाली आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील ना, तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला उत्तर देईनच. तर चला, ही खरं तर लेडीजसाठी खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे आणि आय होप की जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक सो मच.